माझं म्हणणं आहे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ना, गुन्हा दाखल केला म्हणून तर आत्महत्या केला. तो जर निर्दोष राहिला तर तो समोरासमोर येऊन बोलला असता. तो गुन्हेगार आहे, तो त्याच्या हिशोबाने स्वतःनेच सजा घेऊन घेतलेली आहे. पण उलटा गुन्हा आमच्यावरती दाखल करायचं मागणी करत आहे. हे पब्लिसिटी करणाऱ्यांना काहीतरी शिक द्यावी. उगाच मॅटर कुठं करता येते, बदनाम करण्याच्या मागे लागले होते आणि पूर्ण करूनच दिलं. एवढीच आदिवासी बांधवांना विनंती आहे, आम्हाला न्याय भेटायला पाहिजे. आम्ही गुन्हेगार नाही, आम्ही कंटाळून गेलो होतो त्याच्याकडनं. तो लई टॉर्चर करायचा. आदिवासी असे राहतात, आदिवासी तसे राहतात, आदिवासींना सगळं चालतं म्हणून सांगतो. तर आदिवासींना समजून काय ठेवलेलं आहे. आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. तर संदीप राजपूत 8 वाजता आला तर रात्री 9 तारखेला येऊन काही माही बोलत होता. मला असं करायचंय, मला तसं करायचंय, मुलं बाळवाली. मी सांगितलं त्याला, तरी तो ऐकायला तयार नाही होता. म्हणे मी मरून जाणार, तुझ्यावर येणार, असं तसं बोलत होता. मला पूर्ण सांगितलं तरी तो ऐकायला तयारच नाही होता. माझ्यासोबत तुला फिजिकल व्हावं लागेल, हे व्हावं लागेल, रेप करायची कोशिश करत होता. हात पकडून घेतला होता त्याने मला. म्हणजे माझी काही इज्जत नाही का? तो म्हणायला लागला आदिवासी मध्ये काही राहत नाही म्हणे, सगळ्यांचं चालतं म्हणे, 2 सोबत पण करतात, 3 सोबत पण करता म्हणे. म्हणजे आदिवासीची इज्जत राहत नाही का? फक्त त्यांचीच इज्जत आहे का? आमची इज्जत नाही आहे? बस. त्या प्रकाराबाबत पोलीस स्टेशनने तात्काळ दखल घेऊन तक्रार जी आदिवासी आपल्या भगिनीने जी तक्रार दिलेली आहे आणि तसं त्यांनी कथनही केलेलं आहे का तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे, त्याची NC घेतलेली आहे आणि त्याच्यावर लगेच कारवाई करण्यात आलेली आहे. परंतु या घटनेतून काही गैरअर्थ निघून किंवा त्या संदीप राजपूत यांनी आत्महत्या करून त्यांनी जो मोर्चा आणलेला आहे त्याच्याविषयी आपण म्हणजे गुन्हा तुम्हाला असं वाटतं का बा गुन्हा दाखल झाला आहे, गुन्हा अद्यापपर्यंत दाखल केलेला नाही. आपण रितसर जी कायदेशीर कारवाई आहे ती रितसर कायदेशीर कारवाई करत आहोत. ED दाखल होईल, त्याची म्हणजे PM होईल आणि त्यामध्ये निष्पक्ष चौकशी करून जो आरोपी असेल त्याच्यावर निश्चितच पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार आहे. ज्यांची चूक असेल त्यांची असो आयदर यांची असो, जे पुरावे समोर येतील आम्ही त्या पुराव्यांवर आधारित कारवाई करणार आहोत. ना आम्ही तुमची बाजू घेणार ना आम्ही त्यांची बाजू घेणार. आम्ही जी न्याय पक्ष आहे आम्ही त्यांचीच बाजू घेणार. मी समस्त आदिवासी बांधवांना विनंती करतो का तुम्ही जे शांततेने आम्हाला निवेदन देत आहे आम्ही त्यांचा स्वीकार करतो आणि तुम्ही ज्या दिलेल्या प्रत्येक याच्यावर आम्ही चौकशी करून तुम्हालाही न्याय द्यायचा प्रयत्न करू. कोणावरही अन्याय होणार नाही. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.